मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर शिवारातील एक शेतातील विहिरीत 31 जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शारीरिक संबंधास नकार दिल्याने त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक बाब अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीस पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश मनोहर मंदुरकर वय 24 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. एकलासपूर शिवारातील चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत 31 जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालावरून डोक्यावर मार लागल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. सर्वप्रथम महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान तपासात या गुन्ह्यात आकाश मंदुरकर याचा हात असल्याचे समोर आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी संपूर्ण घटनाक्रम उघड झाला. आकाशने ती महिला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी येथील असल्याचे सांगितले. तो 3 महिन्यांपासून त्या महिलेसोबत फोनवर संपर्कात होता. तो दररोज तिच्यासोबत फोन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हिडिओ कॉलवर बोलत होता. 25 जानेवारी रोजी ती महिला नांदगाव खंडेश्वर येथे आली होती. त्या दिवशी सायंकाळी दोघेही आकाश मंदुरकर याच्या एकलासपूर शिवारातील शेतात भेटले. त्यावेळी आकाशने महिलेकडे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे दोघांत वाद झाला. ही बाब तिने आकाशच्या घरी सांगण्याची आणि गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आकाशने शेतातील दगड उचलून तिच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर आकाशने तिच्या अंगावरील कपडे आणि चपला काढल्या. त्यानंतर तिचा मृतदेह उचलून चंद गावंडे यांच्या शेतातील विहिरीत टाकला, असे तपासात समोर आले. कोणताही सुगावा हाती नसताना पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटवून तथा आरोपी निष्पन्न करून हा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार आणि मूलचंद चंद्रभानजी भांबुरकर, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, निलेश येते यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.